हिमालयाच्या उंच पर्वतांमध्ये बर्फाने झाकलेल्या कैलास पर्वतावर लॉर्ड शिवा आपल्या ध्यानात मग्न बसले होते. त्यांच्या जटांमधून वाहणारी गंगा नदी शांतपणे पृथ्वीवर उतरत होती. त्यांच्या गळ्यात नाग, कपाळावर अर्धचंद्र आणि अंगावर भस्म असे त्यांचे तेजस्वी रूप पाहून देव, ऋषी आणि भक्त नेहमीच आश्चर्यचकित होत. एके दिवशी पृथ्वीवरील एका छोट्या गावात गणू नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याचे जीवन खूप कठीण होते. पाऊस कधी पडायचा, कधी नाही. शेतात कष्ट करूनही त्याला फारसे धान्य मिळत नसे. तरीही गणू रोज सकाळी उठून गावातील छोट्या शिवमंदिरात जाऊन लॉर्ड शिवा यांची मनापासून पूजा करत असे. त्याच्याकडे महागडी फुले किंवा मोठे नैवेद्य नव्हते. तो फक्त एक माठ पाणी आणि 2 ते 3 बेलपत्र घेऊन मंदिरात जायचा. पण त्याच्या मनातली श्रद्धा खूप मोठी होती. एके दिवशी गावात भयंकर दुष्काळ पडला. नद्या आटल्या, विहिरी कोरड्या पडल्या. गावातील लोक खूप चिंतेत पडले. शेती नष्ट झाली आणि लोकांना पिण्याचे पाणीही मिळेना. गावातील काही लोक म्हणाले, देवाला इतकी पूजा करून काय फायदा? देव आपल्याला मदत करत नाही. पण गणू शांतपणे म्हणाला, देवावर विश्वास ठेवा. लॉर्ड शिवा भोळे आहेत. ते भक्तांची परीक्षा घेतात, पण शेवटी मदत नक्की करतात. त्या रात्री गणू मंदिरात जाऊन खूप भावनेने प्रार्थना करू लागला. हे महादेव, आम्हाला वाचवा. आमच्या गावाला पाणी द्या. त्याची प्रार्थना इतकी खरी आणि मनापासून होती की ती थेट कैलास पर्वतावर पोहोचली. ध्यानात बसलेल्या लॉर्ड शिवा यांनी डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटली. त्यांनी आपल्या वाहनाला नंदीला बोलावले. नंदी, पृथ्वीवर एक भक्त खूप संकटात आहे. त्याची श्रद्धा खरी आहे. चला, त्याची मदत करूया. क्षणातच महादेव एका साध्या साधूच्या रूपात पृथ्वीवर आले. ते गणूच्या गावात पोहोचले. गणू त्यावेळी मंदिरात बसून पुन्हा प्रार्थना करत होता. तेव्हा एक साधू त्याच्याजवळ आले. साधू म्हणाले, बाळा, तू एवढा का रडतोस? गणूने त्यांना सर्व सांगितले. दुष्काळ, गावाची अवस्था आणि लोकांची चिंता. साधू थोडे हसले आणि म्हणाले, जर तुझा देवावर इतका विश्वास आहे तर उद्या सकाळी गावाच्या डोंगराजवळ जाऊन जमिनीवर एक दगड हटव. गणूला थोडे आश्चर्य वाटले, पण त्याने होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो डोंगराजवळ गेला. तिथे एक मोठा दगड होता. गणूने खूप प्रयत्न करून तो बाजूला केला. अचानक त्या जागेतून पाण्याचा जोरदार झरा फुटला. थंड स्वच्छ पाणी जमिनीतून बाहेर येऊ लागले. गणू आनंदाने ओरडला. गावातील लोक तिथे धावत आले. काही वेळातच तो झरा छोट्या ओढ्यात बदलला. गावकऱ्यांना विश्वासच बसत नव्हता. तेव्हा गणूला कालचा साधू आठवला. तो पटकन मंदिरात धावला. मंदिरात पोहोचल्यावर त्याला कळले की तो साधू दुसरा कोणी नसून स्वतः लॉर्ड शिवा होते. गणूच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. तो महादेवांच्या मूर्तीसमोर नम्रपणे वाकला. त्या दिवसापासून त्या गावात कधीही पाण्याची कमतरता भासली नाही. लोकांनी त्या झऱ्याला शंकर झरा असे नाव दिले. गावातील लोकांना एक मोठा धडा मिळाला. देवाला मोठ्या भेटींची गरज नसते. त्याला फक्त खरी श्रद्धा आणि स्वच्छ मन हवे असते. आणि म्हणूनच आजही लोक म्हणतात, भोळा शंकर भक्तांच्या प्रेमानेच प्रसन्न होतो.